येस. तर आजचा एक्सपिरियन्स थोडा वेगळा होता माझा. म्हणजे आज मी अगदीच एकदम शांत होती. म्हणजे माझ्या डोक्यात काहीच विचार नव्हते आणि मी स्वतःला खूप सरेंडर करून टाकलं होतं आज, की मला अशी जाणीव होती की आज मला जे काही मिळालंय, जे रेकीच्या थ्रू माझ्याकडे येते त्याला अगदी मी स्वतःहून एक्सेप्ट करते आहे. आणि माझ्या डोक्यात फक्त हाच विचार होता की मी स्वतःला इतकं ब्लेस्ड समजत होती की मला तुमच्यासारखे गुरु लाभले आणि त्यामुळे मला हा चान्स मिळाला की मी हा क्लास अटेंड करू शकले. कारण की सर, भरपूरदा असं होतं की मी काही करायचं ठरवलं, कोणताही क्लास वगैरे अटेंड करायचं ठरवलं की तो पूर्णत्वास कधी जात नाही जास्त करून. पण हा अगदी मी मनापासून माझ्या 3 लेव्हल्स कंप्लीट केल्या आणि मी इतकी ब्लेस्ड होती की माझ्या डोळ्यातून अक्षरशः पाणी यायला लागलं. आणि जेव्हा मी तुमचं इन्स्टावर फर्स्ट लेव्हलसाठी ऍडमिशन घेतलं होतं, मला नव्हतं वाटलं की मी लेव्हल 2 आणि लेव्हल 3 पर्यंत पोहोचेन. तर हम्म. फक्त आज डोक्यात तो एकच विचार होता की मी स्वतःला इतकं ब्लेस्ड फील केलं की मी आज सागर सर थ्रू माझं इतकं कम्प्लीट झालं. आणि मी कधी तुम्ही म्हटलेलात की आपण या 3 लेव्हल केल्यावर स्वतःला ऑब्झर्व करा की तुम्ही कोणतरी वेगळं असाल. तर मी लाईफमध्ये कधी इतकं स्वतःला शांत फील नव्हतं केलं तितकं आज माझं मन, माझे सगळे काही विचार इतके शांत झालेले आहेत की खरंच सर त्याच्यासाठी खूप खूप थँक्यू. असं थँक्यू, सर थँक्यू. म्हणतात की शिवाय कोणताच मार्ग नाही. सरळ तर खरंच तुम्ही हा मार्ग दाखवलात म्हणून आवाज. कदाचित आम्ही इथे आहोत. बल झाल्यासारख्या वाटतंय. थँक्यू, थँक्यू, थँक्यू सो मच, थँक्यू सो मच, धन्यवाद.